हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या असिस्टंट कमिशनरच्या जागा निघालेल्या आहेत, राईट? आता बघा, कधी होणार आहे एक्झाम, काय सिलेबस आहे, त्याच्यानंतर फॉर्म फिलिंग डेट, या सगळ्यांबद्दल मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता आपण एक एक स्टेप बघूया की नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटला जर का तुम्ही गेलेत तर तिथे डिफरंट A, B, C अशा तीनही ग्रुपच्या एक्झाम्स आलेल्या आहेत. ही बी ग्रुपला जी आहे ती आहे सहाय्य आयुक्त, ती आहे असिस्टंट कमिशनर, दॅट इज सहाय्य आयुक्त. आता याच्यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे दॅट यू शुड बी एनी ग्रॅज्युएट. ठीक आहे, 5 पोस्ट आहेत अँड यू शुड बी एनी ग्रॅज्युएट. सहाय्य आयुक्त याच्या फॉर्म फिलिंगची डेट ही अगोदर 4 फरवरी पर्यंत होती. आता त्याची मुदतवाढ झालेली आहे आणि 20 फरवरी पर्यंत, 19 फरवरी पर्यंत तुम्ही हे फॉर्म फिल करू शकता. सो इफ यू आर एनी ग्रॅज्युएट तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरावा. ठीक आहे, आता आपण ह्याच्या परीक्षा कशा घेतल्या जातील, सिलेबस काय असेल ते बघेल आणि त्याच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही ATPचा अभ्यास करत होते किंवा प्लॅनिंगच्या कोणत्याही रिलेटेड एक्झाम तुम्ही अपिअर करत होते तर दिस इज वन मोर बिग अपॉर्च्युनिटी फॉर यू. बघूया, तर याच्यात 100 प्रश्न असतात. 40 प्रश्न हे मात्र मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीवर असतं आणि 60 प्रश्न हे संबंधित टॉपिकशी असेल. ठीक आहे, सोबत सोबत मी हे सांगेल की ATPचे जे स्टुडंट्स प्रिपेअर करत होते ते आणि याच्या सिलेबस म्हणजे भलेही सिलेबस थोडाफार सेम असला तरी याच्यात तुम्हाला काय करावं लागेल, बिकॉज दिस इज अन असिस्टंट कमिशनर ऑफ नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन. सो आता बघा, जेव्हा आपण सिलेबस बघतोय तर मी सिलेबसला ना 3 ह्याच्यात तुम्हाला डिवाइड करून सांगते. तर फर्स्ट वन इज अ लॉ पार्ट, की सर्व्हिसमध्ये असताना सर्व्हिस करणाऱ्याला काय कंडिशन असणं गरजेचं आहे, डिसिप्लिन आणि अपील काय असतात. सो याच्यासाठी एक पर्टिक्युलर रूल्स आहेत, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल. सो हे 2 रूल्स हा रिलेटेड टू द एम्प्लॉयमेंट, सर्व्हिस, डिसिप्लिन, अपील याशी रिलेटेड आहेत. ठीक आहे, त्याच्याच मध्ये RTI आणि RTS हे तुम्ही ऑलमोस्ट कोणतीही एक्झाम द्या आता हे आहेच. सो RTI आणि RTS, सो दिस इज अ लॉ पार्ट. एक आहे सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन, RTI, RTS. ठीक आहे, सेकंड पार्ट इज अ अर्बन डेव्हलपमेंट. त्याच्यात MRTP आलं, अर्बन डेव्हलपमेंटशी सेंट्रल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम्स आल्यात. ठीक आहे, आता हा जो 2 पॉइंट आहेत या दोन्ही पॉइंटमध्ये तुम्हाला MRNTP ऍक्ट भलेही 51 to 58 दिलंय, पण याच्यात तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. कारण की नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणलं तर टाउन प्लॅनिंग स्कीम पण आली, DP पण आलं. सो भलेही सिलेबसमध्ये 51 to 58 दिलं असेल, बट यू शुड हॅव अ बेसिक नॉलेज ऑफ होल MRNTP ऍक्ट. ठीक आहे, सोबत सोबत महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. आता जरीही हा छोटासा पॉइंट दिलेला असेल डिझास्टर मॅनेजमेंट, पण जर का तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट हा टॉपिक बघाल तर डिझास्टर ऍक्ट, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट येतं 2005. त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या दुसऱ्या संस्था त्याच्या निर्माण झालेल्या आहेत, त्या कुठे आहेत, त्या कशा वर्कआउट करतात, कोण त्याचं हेड असतं, या सगळ्या गोष्टी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कव्हर होतात. सो हा दिसतही असा छोटा असेल, बट इट इज अ व्हेरी बिग आणि इंटरेस्टिंग टॉपिक. कोणते कोणते डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर आहेत, इंडियामध्ये डिझास्टर्स कोणते आहेत, मॅनमेड डिझास्टर्स कोणते, नॅचरल डिझास्टर्स कोणते, या सगळ्या गोष्टी या 7th पॉइंटमध्ये कव्हर होतात. 8th आणि 9th पॉइंट, ट्री कन्झर्वेशन ऍक्ट, आता हा ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम्सला कंपल्सरी झाला. MIDCची एक्झाम दिली असेल तर त्याच्यातही हा होताच. 9th, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज नाव डेज
अर्बन एरिया फेसेस द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रॉब्लेम. सो म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बायलॉज जे 2002 चे आहे. ऑन द अनदर हँड सीपीएचओ मॅन्युअल्स. या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात करायचंय. आता जर तुम्ही एटीपी एक्झामसाठी प्रिपेअर करत होते तर हा सिलेबस ओळखीचा वाटला असला तरीही ही एक्झाम पहिल्यांदा होते, पण बीएमसी म्हणजे मुंबईची, नवी मुंबईची पहिल्यांदा होते, पण मुंबईची ही ऑलरेडी खूपदा एक्झाम झालेली आहे. तर तुम्हाला म्हणून एनी ग्रॅज्युएट का दिलेलं असतं, याच्यावर तुम्हाला जसं डायरेक्ट क्वेश्चन नाही येणार. इट इज अ अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. जर का तुम्ही बीएमसी एएमसी चे पेपर बघाल तर तुम्हाला कळेल की इट इज अ अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स. सो अशा प्रकारे हा सिलेबस सोपा जरी वाटत असेल तर याचं इम्प्लिमेंटेशन इज इम्पॉर्टंट आणि तशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसू शकतात. राईट. सो इट इज अ व्हेरी बिग अपॉर्च्युनिटी फॉर एनी ग्रॅज्युएट and apply. So, very good news is that EduFest Academy लॉन्च करत आहे असिस्टंट कमिशनर च्या पोस्टसाठी, जी पूर्णतः टेक्निकल वाला जो पार्ट आहे त्याचा कोर्स प्लस नोट्स, कम्प्लीट सिलेबस नोट्स. सो एज्युफेस्ट अकॅडमीच्या ऍप डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्हाला कोर्सही मिळेल, तुम्ही तिथनं बुक्सही ऑर्डर करू शकतात आणि ज्या काही अपडेट्स आहेत तुम्हाला याच युट्यूब चॅनलला मिळतील. सो लाईक अँड सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू.